कालपासून भारतीय जनता पक्षाचे नेते छाती पेटून घेत आहेत. विधेयक मंजूर झालंय असं म्हटलं होतं. मग त्यावेळेला तुम्ही खोटं बोलत होतात का? या तथाकथित बंधुभावाने धर्माचा वापर करून हे शोषण केलं. भारतीय जनता पक्षाचे नेते जे काही छाती पेटून घेण्याचा प्रयत्न करतात, आपले राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. महिलांच्या वरती या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार वाढत चाललेले, ते आम्हाला खेद आहे, आम्हाला चिंता आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीचं राजकारण कधी आम्ही पाहिलेलं नाही. सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेला माझ्या समवेत राज्याचे माजी मंत्री आणि आमचे नेते, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतीश पाटीलजी, ते काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेते देखील आहेत. दुसरे आमचे आमदार वेंद्रो या ठिकाणी आहेत. माझे सहकारी जे संघटन सृजन अभियानासाठी आलेले राहुल गायकवाड, हे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, अतिशय महत्वाच्या विषयावरती आपल्याला मी संबोधित करणार आहे. पहिलं तर काल जे संविधानावरती, देशाच्या निवडणुकीच्या ढाच्यावरती जे आक्रमण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, मोदी सरकारच्या माध्यमातून करण्याचा घाट घातला होता, तो समस्त विरोधी पक्षांनी देशातील बहुसंख्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि तिथल्या जनतेच्या विचारांना अनुसरून विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली जो हाणून पाडला, त्याचं खऱ्या अर्थानं देशपातळीवरती स्वागत होण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच पद्धतीनं आम्ही याचं समाधान व्यक्त करतो की एक प्रचंड मोठं जे आक्रमण होतं, जे महिलांच्या अधिकाराच्या पाठीशी धडून मोदी सरकारनं जो घाट घातला होता, त्याचा पराजय झाला. हे नारी शक्ती विधेयक महिलांना आरक्षण देण्याच्या संदर्भातलं 2023 सालीच मंजूर झालेलं आहे. त्यामुळे या नव्यानं विधेयकाची आवश्यकता कोणत्या स्तरानं नव्हती. त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी ही काँग्रेस पक्षाची मागणी तेव्हापासून होती आणि ते सर्वानुमते, सर्व सहमतीनं मंजूर झालेलं विधेयक आहे. 16 तारखेलाच नोटिफिकेशन काढलं गेलं. 3 वर्षानंतर त्याचं नोटिफिकेशन मोदी सरकारनं काढलं. आणि कालपासून भारतीय जनता पक्षाचे नेते छाती पेटून घेत आहेत. काही महिला खासदारांच्या नावानं त्यांचा जो मूळ उद्देश आहे, जो या संविधानावरच्या आक्रमणाचा होता, लोकशाहीच्या वरती होणाऱ्या आक्रमणाचा होता, तो दडवण्याचा प्रयत्न जो झालेला आहे, तो पूर्णपणे फोल गेलेला आहे. आणि म्हणूनच समाजातल्या सर्व स्तरावरती त्याचं समाधान व्यक्त होत आहे. आमची सगळ्यांची मागणी आहे की नारी शक्ती विधेयक हे 2023 ला मंजूर झालेलं आहे. 543 ही लोकसभेची संख्या आहे. त्याच्यातलं 1/3 जी जागा आहेत त्या महिलांसाठी मोकळ्या करून द्याव्यात, ही आमची मागणी आहे. त्याच्यासाठी कुठल्याही तऱ्हेची वाट बघण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते जे काही छाती पेटून घेण्याचा प्रयत्न करतात, आपले राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. काल ते ट्विट करून सांगत होते की हे आक्रमण झालेलं आहे, विरोधी पक्षानं वेगळी भूमिका घेतली. आम्ही त्यांच्या 2023च्या ट्विटची आठवण करून त्यांना देतो की तुम्हीच त्या ट्विटच्या माध्यमातून ते झालं आहे, विधेयक मंजूर झालंय असं म्हटलं होतं. मग त्यावेळेला तुम्ही खोटं बोलत होतात का? याची माहिती तुम्ही आता जनतेला दिली पाहिजे. लोकांची फसवणूक करू नका. मोदीजी करतात तेवढं चालेल, पण महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाळली पाहिजे. मोदीजींची पाठराखण करण्याकरता महाराष्ट्राचा जो एक राजकीय स्तर त्यांनी खाली आणू नये, एवढंच आमची त्यांना विनंती आहे. दुसरी गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे, आम्ही आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 2 प्रकरणं जी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची आहेत, त्या प्रकरणांच्या बद्दल आपल्याशी चर्चा करणार. एका प्रकरणानं तर महाराष्ट्राच्या जनतेची, महाराष्ट्राची देशामध्ये मान खाली घातली गेलेली आहे. आणि योगायोगाने ही दोन्ही प्रकरणं जी आहेत ती नाशिकमध्ये घडलेली आहेत. त्यातलं प्रकरण पहिलं जे आहे ते बोंधू खरातचं.
ज्या खराबच्या या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचा अनैतिक कारभार दिसलेला आहे, भ्रष्टाचार दिसलेला आहे आणि याची व्याप्ती जर पाहिलेत तुम्ही तर देशातलं सगळ्यात गंभीर प्रकरण म्हणून हे पाहिलं गेलं पाहिजे. याचं कारण याची व्याप्ती ही केवळ एका विशिष्ट वर्गाकडे नाही, तर त्यामध्ये महायुती सरकारमधले मंत्री देखील गुंतलेले आहेत, महायुतीमधले नेते गुंतलेले आहेत, अनेक वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांचे आर्थिक लागेबांधे झालेले दिसत आहेत त्यामध्ये आणि लोकांची फसवणूक त्यामध्ये झालेली आहे. परंतु हे प्रकरण केवळ आर्थिक भ्रष्टाचाराचं नाही, तर हे धर्माच्या नावानं केलेल्या भ्रष्टाचाराचं, अनैतिकतेचं प्रकरण देखील आहे. या शेकडो महिलांचं शोषण या माध्यमातून झालेलं आहे आणि या तथाकथित बंधुभावाने धर्माचा वापर करून हे शोषण केलं आणि त्याला साथ देण्याचं काम जे अजून तपासामध्ये कितपत उलगडते हे माहिती नाही, परंतु अनेक राजकीय नेत्यांचा वरदहस्त त्या व्यक्तीला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी बाब आहे की अशा बाबा, बुवा, बंधूंना राजमान्यता देण्याचं काम हे गेल्या 12 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं आणि राज्यामधल्या सरकारनं देखील केलेलं आहे. या खराबरोबर जे काही फोटो दिसत आहेत ते फोटो या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे, केंद्रातल्या गृहमंत्र्यांचे, राज्यातल्या महायुतीमधल्या नेत्यांचे जे फोटो दिसले त्यातनं खऱ्या अर्थानं त्यांचा किती सहभाग आहे आम्ही म्हणणार नाही, परंतु राजमान्यता मात्र या व्यक्तीला देण्याचं, त्याला प्रतिष्ठा देण्याचं काम या फोटोच्या माध्यमातून झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणाने महायुतीच्या एकंदर कारभाराचे वाभाडे निघालेले आहेत. हे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये यांना बदनामीचं कारण झालेलं आणि शोषण करणारा कोण होता? हे तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हटलं जातं. मुख्यमंत्री म्हणतात हे हिंदुत्ववादी सरकार आहे. शोषण करणारा कोण होता? आणि ज्या महिलांचं शोषण झाल्या त्या कुठल्या धर्माच्या होत्या? त्याही हिंदूच होत्या. त्यामुळे आज यांना तोंड दाखवायची जागा राहिली नाही. आता जे काही त्यांचं त्या एका सहकार्याचा ज्या पद्धतीचा मृत्यू झाला तोही संशयास्पद वाटतोय. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आता ह्या गंभीर प्रकरणाच्या मधनं कशा पद्धतीने आपली सुटका करावी हे महायुतीच्या लोकांचं, महायुतीच्या नेत्यांचं, सरकारचं समोर पडलेलं प्रश्नचिन्ह आहे. आता प्रकरण क्रमांक 2, ज्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आज ज्या पद्धतीचा बोबाटा होतोय ते खऱ्या अर्थानं चिंतेचं कारण आहे की या देशामधली एकंदर सामाजिक परिस्थिती ही संविधानाच्या माध्यमातून समधर्म हिंदूच्या या ज्या विश्व हिंदू परिषद यांच्या संघटनेच्या विखारी विचारातनं चालणार आहे. हे आता जनतेने ठरवण्याची वेळ. दुर्दैवानं ज्यांच्या हातामध्ये न्याय व्यवस्था आहे त्या पोलीस प्रशासनानं एकंदरच भूमिका जी घेतली पाहिजे ती उत्साहवर्धक नाही असं आमचं मत आहे. कारण आता अमरावतीमध्ये जे प्रकरण झालं त्यामध्येही एका अधिकाऱ्याने सांगितलं की बाबा यामधले जे काही अपप्रचार होते तो थांबवा, आम्हाला तपास करू द्या. त्या अधिकाऱ्याने स्वतः थेट आता समोर सांगितलेलं. आणि तुम्ही हे जर पाहिलं ते प्रकरण काय आहे, यामध्ये जवळपास 9 जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यातल्या 2 प्रकरणामध्ये जो आम्ही FIR पाहिला त्याच्यामध्ये धार्मिक भावना चिथवण्याचा प्रयत्न केला ही कलम लावलेली आहे. धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झालेला आहे, धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेला आहे असंही त्याबद्दल म्हटलेलं नाही. परंतु ज्या 2 प्रकरणामध्ये तशा तऱ्हेचा प्रयत्न झालेला निश्चितपणे दिसून येतोय असं जे माध्यमातून कळतंय आम्हाला. परंतु बाकीची 7 प्रकरणं आहेत ती स्त्री लंपट, विकृत मानसिकतेमधनं महिलांचं केलेल्या शोषणाच्या संदर्भामध्ये त्याच्या एकंदर जे ज्याला आपण म्हणतो की विनयभंगाची प्रकरणं जी आहेत ती केलेली आहेत. आता याच्यामधले जे आरोपी आहेत ह्याच्यासाठी जे काही दोषी आहेत त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे. महिलांच्या वरती या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार वाढत चाललेले ते आम्हाला खेद आहे, आम्हाला चिंता आहे. आणि
सरळ सरळ या खराब प्रकरणामध्ये तर शेकडो महिलांवरती अत्याचार झाले. आता त्यातले व्हिडिओ देखील बाहेर कशा पद्धतीने आले, तपास यंत्रणांचा दोष त्याच्यामध्ये आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. त्यातनं बदनामी झाली, कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे. त्याची जबाबदारी अद्याप घेतली जात नाही, परंतु त्याचा राजकीय उपयोग केला जातो. याही प्रकरणामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या प्रकरणाला कॉर्पोरेट जिहाद हे नाव दिलंय. हे भारतीय जनता पक्ष आणि सगळे मंडळी कॉर्पोरेट जिहाद म्हणतात. विरोधाभास असा आहे की जी कंपनीचं नाव त्याच्यामध्ये येते, ज्याच्या नावाने कॉर्पोरेट पडलं, त्याला क्लीन चिट दिली जाते. तपासाच्या आधीच क्लीन चिट त्यांना देऊन मोकळे झाले. मग जर कॉर्पोरेट कंपनीचं इन्व्हॉल्वमेंट नाही तर मग कॉर्पोरेट जिहाद आला कसा? बरं, ह्या आगंतुक काही घटना घडलेल्या आहेत तर त्याच्यावरती एक अपराधी लोकांच्या वरती त्यांना शासन करण्यासाठी न्याय व्यवस्था आहे, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. त्यामध्ये आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये आता त्या भारतीय न्याय संहिता जी नवीन आली त्याच्यामध्ये कलम आहेत. कारवाई करा, निष्पक्षपणे ज्या गोष्टी समोर आहेत त्या आल्या पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं याचा विपर्यास करून एकंदरच हे प्रकरण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये देशावरती नेलं जात आहे, दुर्दैवानं एका काही व्यक्तींच्या दोषामुळे संपूर्ण समाजाला, संपूर्ण एका धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. ते अत्यंत दुर्दैवाचं आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीचं राजकारण कधी आम्ही पाहिलेलं नाही. आणि ही सगळी जी भूमिका घेतली जाते तपासाच्या संदर्भामध्ये, दुर्दैवानं ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका ही पोलिसांनी घेतली पाहिजे होती, त्याच्यामध्ये ती जी काही बुटचेपी भूमिका दिसते सत्य समोर आणण्यासाठी, त्यातनं ह्या अशा शक्तींना त्याचा लाभ घेतला जातोय त्यांच्या माध्यमातून. आणि त्याला हे प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा जो काही घाट घातला जातोय हे अत्यंत दुर्दैवाचं आहे असं आमचं म्हणणं आहे. या माध्यमातून त्या समाजामध्ये कोणाला नोकऱ्याच मिळणार नाही भविष्यामध्ये याची चिंता या लोकांना नाही, कारण यांचं राजकारण त्यातनं फलित होत आहे. आणि आम्हाला एवढंच म्हणायचंय की आता ह्या इतका विपर्यास त्यामध्ये केला गेला तपास यंत्रणांच्या माध्यमातून. मी जाणीवपूर्वक आज सांगतोय की दिल्लीच्या बॉम्बलाशी यांचे धागेदोरे आहेत, आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी धागेदोरे आहेत, मलेशियामध्ये आहेत. अरे तपास तर होऊ द्या. हे सगळे माध्यमांची देखील ती जबाबदारी आहे की या पद्धतीनं अशा विपर्यास करणाऱ्या बातम्यांचा फायदा कोणाला होतोय, कोणत्या घटकांना होतोय, याची काहीतरी त्या ठिकाणी तमा बाळगली पाहिजे, कुठेतरी संयम बाळगला पाहिजे. अशा अनेक घटना झालेल्या आहेत. का या सरकारलाच हे अपेक्षित आहे की अशा पद्धतीचं वातावरण, या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचा उपयोग आपल्या राजकारणाच्या हितासाठी व्हावा. आपल्यावरती जे काही बोटं त्या खराब प्रकरणामध्ये येत आहेत त्यातनं आपली राजकीय व्यवहाराच्या वैचारिक सुटका व्हावी, असं तर काही त्या ठिकाणी घाट नाही ना. आमचं मत आहे की या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि आज खरे अर्थानं मी मुद्दामून आपल्यासाठी हे जे काही सांगतोय की पोलिसांनी काय भूमिका घेतली पाहिजे होती. जर हे रॅकेट आहे म्हणतात त्याला, तर ठीक आहे, रॅकेट आहे असेल तर तो कोण मौलवी होते ते समोर आलं पाहिजे. या अगोदर किती धर्मांतर झाली ते देखील समोर आलं पाहिजे. किती सर्टिफिकेट धर्मांतराचे मिळालेत हेही समोर आलं पाहिजे. तसं तर काही कुठेही धर्मांतर झाल्याचं दिसत नाही याच्यामध्ये. मग एवढं मोठं रॅकेट आतापर्यंत होतंय कसं काय तुम्ही आत्ताच सांगू शकता? तपास होऊ द्या ना, समोर येऊ द्या. अशी जर रॅकेट असतील तर उधळली गेलीच पाहिजेत. बळजबरीनं कुठल्याही पद्धतीचं धर्मांतर होऊ नये ही संविधानाची भूमिका आहे. परंतु त्याला त्याचा आड घेऊन राजकारण होऊ नये ही भूमिका आहे. आणि आज ज्या पद्धतीनं हे ऍडवायझरी नाशिक पोलिसांना काढावी लागली, नाशिक पोलिसांनी ऍडवायझरी काढली आहे की अधिकृत माहिती आम्ही दिल्याच्या त्याच्यावरतीच बातम्या करा. ज्या पद्धतीनं माध्यमांच्या अकलेचे तारे तोडले जात आहेत ते तोडले जाऊ नयेत हे सरळ सरळ म्हटलंय त्यांनी. मग जर नाशिक पोलिसांची एवढी हतबलता झाली, आम्हाला ही माहिती मिळणं मुश्किल होतं की काय झालंय प्रकरण. पण नंतर तपास अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, तर तपास अधिकाऱ्यांनी देखील म्हटलं की अरे बाबा हे माध्यमांनी तर संपूर्ण देश पातळीच्या माध्यमांनी असं प्रकरण हे नेलं, आता त्याने मांसाहार केलेला आहे असं म्हटलं तर त्याला बीफ खायला घातलं असं म्हटलं. त्याच्यामध्ये त्या एफआयआर मध्ये कुठेही उल्लेख नाही. मग का नाही उल्लेख तो? यामध्ये 9 जे आरोपी आहेत त्यातली एक हिंदू देखील आहे.
मग एका विभागामध्ये कुठल्या तरी कंपनीच्या ती गोष्ट होत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु त्याचा अर्थ एक कॉर्पोरेट जिहाच्या नावानं सगळ्या कॉर्पोरेटला बदनाम करायचं, तिथे अशा पद्धतीने घाट घातले जात आहेत. पण त्यातनं काय संदेश दिला जातोय ह्याची देखील थोडीशी तमा आपल्या सगळ्यांनी बाळगली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे की या प्रकारामध्ये जे दोषी आहेत, महिलांच्यावरती जे अत्याचार जर झाला असेल त्याच्यावरती त्याच्या तपासामध्ये ते जर सिद्ध झालं त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. अशा लोकांना तर फाशी शिक्षा द्यावी, आमचं काही म्हणणं नाही त्याला. कारण हे महिलांच्या वरचे अत्याचार हे भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्येच वाढत चाललेले आहेत आणि त्या प्रत्येक प्रकरणामध्ये कठोर भूमिका घ्यावी. परंतु नाशिक पोलीस किंवा पोलीस व्यवस्था जर स्वतः म्हणत असेल ऍडवायझरी काढून की याच्यामध्ये अतिरंजित बातम्या दिल्या जात आहेत तर कुठेतरी थांबण्याची आवश्यकता, एवढंच आमचं त्यांचं तुला म्हणत आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.